नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो बघा, नुकतीच या ठिकाणी धर्मदाय आयुक्तालयाची फायनल ॲन्सर की जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, आपण यावर व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु खूप साऱ्या मुलांना यावर विश्वास बसत नाही, कारण की त्यांनी जेव्हा या ठिकाणी रिस्पॉन्स शीट चेक केली तर त्यांना असे वाटत आहे की आपले जे सुरुवातीला मार्क्स होते पहिल्या रिस्पॉन्स शीटमध्ये सेम मार्क्स आता पण आहे, म्हणजेच ॲन्सर की जी आहे त्यांना वाटतं आहे की रिलीज झालेली नाही, पहिलीच ॲन्सर की आहे। बघा, ॲन्सर की जर रिलीज झालेली नसती तर या ठिकाणी तुमचं लॉग इन झालेले नसते। जर तुम्ही ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचा प्रयत्न केला असता तर लॉग इन झाले नसते आणि या ठिकाणी तुमची रिस्पॉन्स शीट देखील त्यामध्ये अवेलेबल नसती। तर त्यामध्ये रिस्पॉन्स शीट अवेलेबल दाखवत आहे, म्हणजेच फायनल रिस्पॉन्स शीट रिलीज झालेली आहे। तर कोणाच्याही म्हणण्यावर विश्वास ठेवू नका, या ठिकाणी तुमची फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे, तुम्ही ती डाउनलोड करा आणि त्यामध्ये चेक करा की तुमचे मार्क्स कमी झाले की वाढलेले आहे। तर या ठिकाणी बघा, फायनल ॲन्सर की चेक करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, खूप साऱ्या मुलांना ती चेक करता येत नाही आहे। आणि बघा, आता पुढील प्रोसिजर काय राहणार आहे, मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि फायनल रिझल्ट कधी येणार आहे, सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याआधी बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आपण अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर बघा, ज्या प्रकारे आता याची रिस्पॉन्स शीट आलेली आहे, तर ज्यांना पण या ठिकाणी 150पेक्षा कमी मार्क्स आहे त्यांच्यासाठी थोडे चान्सेस कमी आहे। तर त्यांनी बघा, या ठिकाणी यामध्येच गुंतून राहण्यापेक्षा पुढे जी भरती आहे, जसे GMC सोलापूर झाली, GMC ठाणे मनपा झाली, GMC सांगली मिराजची एक्झाम 31 डिसेंबरला आहे, त्यानंतर खूप साऱ्या GMCच्या एक्झाम येणार आहे, मनपाच्या एक्झाम येणार आहे, आता GMC लातूरची भरती देखील येणार आहे। तर खूप साऱ्या भरत्या लाईनमध्ये आहे, तर त्याची तयारी चालू करून द्या। तर बघा, यासाठी फक्त आपण PDF कोर्स जो आहे तो आपला अवेलेबल आहे। खूप साऱ्या मुलांनी आपली PDF कोर्स ज्यांनी घेतलेले आहे त्यांना खूप सारा फायदा झालेला आहे। तर यासाठी तुम्हाला करायचे काय आहे बघा, आपला या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे 9284307184, यावर फक्त तुम्ही मेसेज करा। बघा, या ठिकाणी सांगली मिराजसाठी देखील अवेलेबल आहे, फक्त 200 रुपयामध्ये हा PDF कोर्स अवेलेबल आहे। त्यानंतर बघा, GMC सोलापूरसाठी देखील PDF अवेलेबल आहे, सेम प्राईजमध्ये हा PDF देखील अवेलेबल आहे। आणि बघा, कोणत्याही एक्झामसाठी हे PDF तुम्हाला कामात येणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर बघा, ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला सर्व काही या ठिकाणी दिले जाणार आहे। तर त्याला आता आपण आपल्या या ठिकाणी याच्यावर येऊया की तुम्हाला चेक कसे करायचे। तर तुम्हाला या ठिकाणी चेक करताना बघा, गुगल क्रोमचा वापर करायचा आहे। गुगल क्रोमवर तुम्ही या ठिकाणी धर्मदाय आयुक्तालय चॅरिटी कमिशनरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा, त्यानंतर तिथे लॉग इन पेजवर जा, लॉग इन नंतर इथे लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघा, तुमच्याकडे असे पेज ओपन होते, तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID पासवर्ड आणि नंतर हा कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे। कॅप्चा कोड या ठिकाणी करेक्ट फॉर्ममध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे, काही त्याच्यामध्ये चूक केलेली नसेल। नंतर इथे लॉग इन करायचं आहे। तर लॉग इन केल्यानंतर तुमचं पेज तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल। बघा, या ठिकाणी तुमचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला वर जो ॲरो दिसत आहे त्यावर क्लिक करून याला डेस्कटॉप साईट कन्वर्ट करायचं आहे। तर डेस्कटॉप साईट कन्वर्ट करा आणि डेस्कटॉप साईटवर या ठिकाणी केल्यानंतर बघा, या ठिकाणी अप्लाय पोस्टचे ऑप्शन आलेले आहे, त्या अप्लाय पोस्टच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी तुमच्यासमोर आय बटनचे ऑप्शन आलेले आहे, या आय बटनवर क्लिक करा आणि यामध्ये क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला परत एकदा या ठिकाणी डेस्कटॉप साईट करायचे आहे। डेस्कटॉप साईट केल्यानंतर तुमच्यासमोर बघा, या ठिकाणी तुमचं कॅन्डिडेट रिस्पॉन्सचा जो ऑप्शन आलेला आहे त्यावर क्लिक करा आणि त्यामधून क्लिक हिअरवर क्लिक करून तुमची या ठिकाणी बघा उत्तरपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या प्रकारे बघा आणि याला PDF फॉर्मॅट प्रिंट करून PDF फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून सेव्ह करून घ्या। बघा, या प्रकारे तुमचा PDF फॉर्मॅटमध्ये सेव्हसुद्धा होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहे। जो PDFवर क्लिक करून तुमचा PDF या ठिकाणी रेडी होऊन जाईल आणि तुम्हाला तो सेव्ह करायचा आहे। तर तुमचा PDF सेव्ह होऊन जाणार आहे। तर आता आपण बघूया की याची पुढची प्रोसिजर काय राहणार आहे। तर आता बघा, याची आपण ॲन्सर की चेक करण्याचा तुमचा जो प्रॉब्लेम होता तो या ठिकाणी सॉल्व केलेला आहे।
तरी पण कोणाला चेक करता येत नसेल तर त्यांनी आपल्या नंबरवर मेसेज करू शकता. तर बघा या ठिकाणी आता पुढील प्रोसिजर काय आहे, तर पुढील प्रोसिजर याची आहे की आता याची तुमची मेरिट लिस्ट 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ज्यांनी याची परीक्षा दिली होती सर्वांचे त्या ठिकाणी स्कोअर असणार आहे त्या मेरिट लिस्टमध्ये. त्यामध्ये तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढले हे देखील तुम्हाला माहीत पडणार आहे. कारण की बघा या ठिकाणी इन्स्पेक्टर म्हणजे ते निरीक्षक कॅटेगरी वाईज कोण कोण डी व्हीसाठी पात्र झालेले आहे त्याची लिस्ट येईल आणि त्यानंतर डी व्हीला बोलाविल्या जाईल. डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित असल्यावर तुमचं नाव मग फायनल लिस्टमध्ये राहील आणि तुम्हाला जॉईनिंग वगैरे दिल्या जाईल. तर या प्रोसिजरला अजून बघा 2-3 महिने लागू शकतात. तर ज्यांना पण चांगले मार्क आहे त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. परंतु ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांनी बघा पुढील एक्झामची तयारी करा. GMC सोलापूर, GMC सांगली मिराज, GMC लातूर येणार आहे. त्यानंतर अनेक GMCच्या एक्झाम बाकी आहे. 20-22 GMCच्या एक्झाम बाकी आहे. मनपासुद्धा बाकी आहे 20-22. ठाणे महानगरपालिका. आणि बघा आपला मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि PDF कोर्स फक्त 200 रुपये ठेवण्यात आलेले आहे. तर त्या नंबरवर मेसेज करा आणि अतिशय उपयुक्त PDF कोर्स आहे तुमच्यासाठी. तर ते PDF कोर्स ज्यांना हवे आहे त्यांनी मेसेज करा. तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.